ज्योतिताई आपल्यासोबत आहे. ताई, ज्योती गायकवाड तेच बोललं. ताईंनी सांगितलं की मी अनेक प्रश्न मांडले. मला थोडंसं आतमध्ये आल्यानंतर गैवरून आलं, कारण की माझ्यासोबत असताना बाबासोबत असायचे. मी आता बहिणीला सोबत घेऊन आलेले आहे. कशा पद्धतीने धारावीचे प्रश्न मांडणार, कारण की देशामध्ये संपूर्ण धारावी विधानसभा असेल किंवा धारावीचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नक्कीच धारावीचा आम्हाला जो पुनर्विकास करायचा तो धारावीतल्या लोकांना, धारावी परिवाराला धारावीतच घर मिळणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीच आम्ही लढत आहोत. आणि इलेक्शनमध्ये पण आम्ही तोच सांगितलं होतं आणि आताही आमचा तीच मुद्दा आहे की आमच्या लोकांना, परिवाराला तिथेच घर मिळावं, एवढाच आमचा मुद्दा आहे. आणि हे लोक जे आहेत ते त्यांनी आता फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही धारावीमध्येच धारावीतल्या लोकांना घर देणार आहे. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी हे केलेलं आहे की काही लोकांना पात्र करून तिथे घेणार आहे, ते पण धारावीच्या नोटिफाईड एरियामध्ये जो आहे ते धारावीच्या बाहेर एरिया आहे आणि त्याच्यामध्ये पण लीजच्या जमिनीवर घर देणार आहेत. मग अशा ज्या तुमची तफावत आहे बोलण्यामध्ये, त्यासाठी आम्ही ते त्यांचे प्रश्न घेऊन ते नक्कीच मांडणार आहोत. म्हटलेत की मी महिलांचे प्रश्न मांडले, शिक्षणाचे प्रश्न मांडले, इतर प्रश्न मांडले. मग त्यानुसार तुम्हाला काही मार्गदर्शन केलं आहे का? कारण तुमची पहिली टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये विरोधक देखील सोबत नसणार आहेत, कारण विरोधी पक्ष नेता जोपर्यंत व्हायला तेवढं देखील बहुमत तुमच्यासोबत नाही आहे. मग म्हणून तर ह्यावेळी आम्ही निषेध केलेला आहे, कारण जो रिझल्ट पाहिजे होता तो रिझल्ट आलेला नाही. आणि मी तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की काम करणार आहे का महिला ह्याच्याबद्दल बोलणं वगैरे, ते सगळं त्यासाठीच तर मी इथे आलेली आहे आणि ते काम नक्कीच करणार आहे. आणि निषेधही आम्ही ह्यासाठीच केलेला आहे की आम्हाला एवढं मतदान, एवढं कमी लोकांमध्ये एवढा उत्साह नाही आहे आणि एवढं पर्सेंटेजमध्ये फरक पडतोय. 5 वाजता वेगळं हे आहे, मतदानाची संख्या वेगळी आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदानाची संख्या वेगळी आहे. 74 लाख मत वाढलं गेले आणि ह्याच्यावर कुठेतरी विचार होणं आवश्यक आहे, नाहीतर मग हा लोकशाहीचा हे खात्मा आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांची आपण एकत्रित बातचीत केलेली आहे. कशा पद्धतीने मी सभागृहामध्ये प्रश्न उचलणार आहे, धारावीचा पुनर्विकास प्रकल्प असू द्या, तो महिला असू द्या, तो शिक्षणाचे विषय असू द्या, हे मी प्रश्न एकंदरीत सभागृहात उठवीन आणि धारावीकरांना नक्की न्याय देईन, अशी प्रतिक्रिया जी आहे ते ज्योती गायकवाड यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित चिकवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.